तर आता कालपर्यंत आमच्याकडे स्टॉक होता तो, म्हणजे आज लोकांना त्यातल्यात आहे स्टॉक, पण उद्यापासून खरी टंचाई चालू वरती परिणाम होऊ शकतो. 100% नाही. आता इथे 5 किलो आहे, हे 19 किलो आहे, आज 47 किलो, हा 35 किलो, हे सगळे प्रॉडक्ट बंद केले. म्हणजे आजपासून 100% सप्लाय स्टॉप, जोपर्यंत पुढच्या काही त्यांना वरून ऑर्डर्स येत नाही. आखाती युद्धाच्या झळा आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचल्यात. आखातातून होणारा गॅसचा पुरवठा युद्धामुळं प्रभावित झालाय. त्यामुळं व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा आज सकाळपासून बंद करण्यात आलाय. याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट्स, फूड इंडस्ट्री जी वेगवेगळे पदार्थ तयार करून पॅकेजिंग करून लोकांना विकते, अशी इंडस्ट्री, आणि त्याचबरोबर जे कारखाने आहेत जिथे उदाहरणार्थ धातू वितळवून काहीतरी काम केलं जातं किंवा पावडर कोटिंगचं काम केलं जातं, अशा ठिकाणी याचा परिणाम होणार आहे. ही सगळी आस्थापना बंद होण्याची भीती आहे. हे सगळं होतंय कशासाठी? तर घरगुती वापराचा जो गॅस सिलेंडर आहे तो व्यवस्थितपणे नागरिकांना मिळत राहावा यासाठी म्हणून व्यावसायिक वापराचे हे गॅस सिलेंडर देणं बंद करण्यात आलं आहे. हे व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर असे 5 आणि 7 किलोच्या स्वरूपामध्ये आहेत, 19 किलोच्या स्वरूपामध्ये आहेत, 35 किलोच्या स्वरूपामध्ये आहेत, तसेच हे 47 किलोच्या देखील स्वरूपामध्ये आहेत, आणि एकदम मोठा जो कारखान्यांमध्ये वापरला जातो तो 427 किलोच्या स्वरूपामध्ये देखील आहे. हे सगळे व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर्स मिळणं आज सकाळपासून बंद झालेलं आहे. कारण जो आपल्या घरामध्ये जो आपण घेतो ना BPCLचा किंवा HPCLचा लाल रंगाचा गॅस सिलेंडर, तो व्यवस्थितपणे नागरिकांना मिळत राहावा. मात्र सुरुवातीला मी जसं म्हटलं, हॉटेल आणि एकूण इंडस्ट्रीवरती या सगळ्याचा परिणाम होणार आहे. लोकांनी यामुळं घाबरवून जाण्याचं किंवा गोंधळण्याचं कारण नाही, मात्र तयारी ही सगळ्यांनीच करायला हवी. खरं तर सरकारकडून याबाबत अधिकृतपणे माहिती देणं अपेक्षित होतं, जी दिली गेलेली नाही. मात्र जे गॅसचे डीलर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती येऊन पोचलेली आहे. आपण पुण्याच्या हिंजवडी भागातील या आल्हाट गॅस एजन्सीमध्ये आहोत, ज्याचे मालक जीवन आल्हाट आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही या व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर पुरवता, तुम्हाला काय सांगण्यात आलं कंपनीकडून? कालपर्यंत तर काय असं विशेष माहिती नव्हती, पण आज सकाळी जेव्हा आमच्या गाड्या प्लांटला भरायला गेल्या तर त्यावेळेस तिथं सूचना मिळाल्या की नॉन डोमेस्टिक जे औद्योगिक वापराचे सिलेंडर आहेत ते बंद करायला लावलेले आहेत, वरून आदेश आलेले आहेत. त्यामुळे ते सिलेंडर भरून मिळणार नाही. फक्त जे घरगुती वापराचे आहेत ते फक्त तिथे आज म्हणजे अवेलेबल आहेत. कुठे आहे हे गॅस भरून मिळतं? म्हाळुंगे चाकणमध्ये HPCLचा प्लांट आहे, तिथे सिलेंडर भरून मिळतात. तर रोजच्या प्रमाणे आजही सगळे आम्ही ट्रक्स पाठवून दिले होते प्लांटला. हां, पण ते नाही असं सांगितलं की HPCLचा म्हाळुंगेचा, यस यस, तसाच BPCLचा मला वाटतं शिक्रापूरला आहे. आणि तोही कमर्शियल वापराच्या सिलेंडरसाठी बंद करण्यात. औद्योगिक वापराचे सगळे म्हणजे 100% बंदच, कुठलंच प्रॉडक्ट नाही. आता इथे 5 किलो आहे, हे 19 किलो आहे, आज 47 किलो, हा 35 किलो, हे सगळे प्रॉडक्ट बंद केले. म्हणजे आजपासून 100% सप्लाय स्टॉप, जोपर्यंत पुढच्या काही त्यांना वरून ऑर्डर्स येत नाही तोपर्यंत. सिलेंडर्स जे आहेत तर हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात गॅसचा उपयोग होतो तिथे वापरले जातात. तर तुमच्याकडे खूप सगळे तुमचे ग्राहक असतील, त्यांचे फोन येत असतील सकाळपासून भरपूर फोन चालू आहे. रोजचं माझं कमीत कमी 1000-1200 सिलेंडरचं डिस्ट्रीब्युशन असतं. पण आज म्हणजे काही देता नाही आलं. माझ्याकडे जो काही स्टॉक होता 300-350 अवेलेबल होता तो मी डिस्ट्रीब्यूट करून टाकला. पण आता सिलेंडर्स नाही आहेत, लोकांचे फोन येत आहेत. पण आता अचानक परिस्थिती झाली, मलाही उत्तर द्यायला अवघड होतंय ना. पण आता बऱ्याचशा लोकांना पटतही नाही, त्यांना वाटतं जाणीवपूर्वक स्टॉक ठेवला, पण कंपनीतनंच जर आम्हाला आले नाही तर आम्ही वितरित करू शकत नाही ना. तर ती अडचण झाली आज माझी मोठी. हे गॅस सिलेंडर कुठे कुठे वापरले जातात? म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट आहे, तुमचे ग्राहक कोण कोण आहे? फूड इंडस्ट्रीज आहेत, औद्योगिक वापराचे जिथं मोठे मोठे युनिट्स, पावडर कोटिंग प्लांट आहेत, अजून जिथं
पॉवरसाठी यूज होतो इंडस्ट्रीमध्ये तिथे लागतात आणि मॅक्झिमम फूड इंडस्ट्रीला वापर होतो याचा. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, हातगाडीज, केटरर्सवाले. हां, तर आता कालपर्यंत आमच्याकडे स्टॉक होता तो, म्हणजे आज लोकांना त्यातल्यात आहे स्टॉक, पण उद्यापासून खरी टंचाई चालू वरती परिणाम होऊ शकतो. 100%. आता आमच्याकडे जो अवेलेबल स्टॉक होता कालपर्यंतचा तो वितरित केला सकाळपासून, पण आता कुठनं देणार आहे? त्याच्यामुळे मे बी लोकांना जे आज आहे तेवढं फक्त चालू शकेल स्टॉक, पण उद्यापासून खऱ्या अडचणीला सामोरं जावं लागेल. बरोबर आहे. तर उद्यापासून व्यावसायिक वापर या गॅस सिलेंडरचा जिथे होतो, हॉटेल्स असतील, खानावळी असतील किंवा कारखाने असतील, 100% फूड इंडस्ट्रीज आणि औद्योगिक वापराचे जे पण जॉब वगैरे होत आहेत सगळ्यांना तो मोठा इफेक्ट जाणवेल. हां, मे बी उद्यापासून फार तीव्रतेची वाढेल. आता कधी चालू होईल प्लांट काय, म्हणजे अजून तशा काही सूचना नाही आहेत. हां, तशा काही सूचना अधिकाऱ्यांनी तुम्हाला म्हणजे कसं व्हॉट्सअपवरती कळवलं, तुमचा ग्रुप आहे की ईमेल वरती कळवलं? नाही, ईमेलवर नाही कळलं. आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहे तर त्याच्यात अशा सूचना दिल्या गेल्यात की वरून काही ऑर्डर येईपर्यंत सध्या औद्योगिक वापराचे सिलेंडर वितरित होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही ट्रक्स वगैरे काही प्लांटला पाठवू नका. हां, जोपर्यंत जेव्हा वरून काही ऑर्डर्स येतील त्यानंतर तुम्हाला हॉटेल्सचे जे काही तुमचे ग्राहक आहेत, हॉटेल चालक, त्यांचे फोन येत आहेत काय? सारखे फोन चालू आहेत. मी सायलेंट करून ठेवलाय फोन आता. त्यांना काय, आता प्रत्येकाला तेच सांगतोय की वरनं प्लांट बनतात सिलेंडर मिळत नाही, आता मी तरी कुठं देणार आहे? माझ्याकडे जेणेकरून स्टॉक होता तो मी वितरित केला सकाळपासून, पण आता असंख्य लोकांना आता उत्तर द्यायला उत्तरच नाही माझ्याकडे. काही हजार किलोमीटर अंतरावरती जे युद्ध सुरू झालेलं आहे इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील, त्याच्या झळा अशा स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोचत आहेत. नेहमीच युद्धाबद्दलची माहिती किंवा युद्धाबद्दलच्या कथा ऐकायला लोकांना आवडतं, कारण त्याच्यामध्ये खूप सगळं थ्रिल असतं किंवा खूप सगळी रहस्यमय अशी गोष्टी असतात. मात्र जेव्हा हे युद्ध तुमच्या घरापर्यंत येऊन पोचतं तेव्हा ही अशी परिस्थिती ओढवते. खरं तर ही माहिती आपल्या सरकारकडून अधिकृतपणे देणं अपेक्षित होतं की आपल्याकडे इतका गॅस पुरवठा आहे, तो आपल्याला इतक्या दिवसांपर्यंत पुरू शकतो आणि त्यासाठी आपण ही काळजी घ्यायला हवी, हे आपण असं नियोजन केलेलं आहे. ही माहिती सरकारकडून दिलं जाणं अपेक्षित होतं, ती दिली गेलेली नाही. मात्र या वितरकांना, डीलर्सना ज्या सूचना देण्यात आल्यात त्यानुसार हे व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर्स देणं बंद करण्यात आले, कारण घरगुती स्वरूपाचे गॅस सिलेंडर्स पुढचे काही दिवस व्यवस्थितपणे नागरिकांना मिळावेत, अन्यथा मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर या सगळ्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना सामोरं जायचं आहे. संपूर्ण जगच हळूहळू या युद्धाचे परिणाम भोगणार आहे. त्यामुळं अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे युद्ध थांबावं. खरं तर हा सगळा फॉरेन पॉलिसीचा भाग आहे, तो इथं आपण बोलण्याचं कारण नाही. मात्र बोलावं यासाठी लागतंय की याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती दैनंदिन आयुष्यावर फार परिणाम होईल ना. उद्यापासून सगळं ठप्प होऊन जाईल कामकाज. मोठे मोठे हॉटेल्स आहेत, खानावळी आहेत, पूर्ण 100 लोकांना बाहेर जेवण करावं लागतं. सगळं बंद होईल उद्यापासून. आता मे बी आजचा जो स्टॉक आहे ते चाललंय, पण उद्याची परिस्थिती फार भयावह असेल की 100% बंदच ना, सगळं स्टॉप होऊन जाईल. तर ही परिस्थिती आणखी चिघळू नये, गोंधळ, भीती लोकांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी जबाबदारी आहे ती सरकारची. सरकारने व्यवस्थितपणे, अधिकृतपणे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.